राम राम शेतकरी बंधूंनो, माझे नाव राहुल चौहान। आपण आलेलो आज पेरूच्या बागेमध्ये। पेरू बागेमध्ये आपण कोणकोणत्या व्हरायटी किंवा कोणकोणत्या जाती लावू शकतो, सरदार, तैवान, पिंक अशा म्हणजे आपण पेरू मध्ये दोन पेरू आपल्याला बघायला भेटतात, एक व्हाईट सफेद आणि एक पिंक कलरचं। यामध्ये आता हे जे माझ्या मागे बघताय आपण हे सफेद पेरू आहे। पेरूचं नियोजन मी पूर्णपणे तुम्हाला सांगतो। आता या पेरूचा लोड पूर्णपणे निघालेला आहे। डिसेंबर मध्ये आपल्या हाती पेरू यायला सुरुवात होते, त्यामागची मेहनत मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सांगणार आहे। आपण या बागेला सर्वप्रथम बाग तानेवर सोडत असतो। बाग तानेवर केव्हा सोडतो? फेब्रुवारी महिन्यात। फेब्रुवारी ते मे महिन्यात आपण बागेला पूर्णपणे तानावर देत असतो। कोणत्याही झाड पिकाचा असं असतं की जोपर्यंत आपण ताण देत नाही, कोणतंही झाड आपल्या मनानं ताण कधीच घेत नाही। 12 महिने फुल हे कोणत्याही झाडाला येत असतं, त्यामुळे ताण देणं अत्यावश्यक असतं। काळी जर जमीन असेल आपली तर 3 महिन्याच्या वर जास्त ताण द्यावा लागतो आपल्याला। फेब्रुवारी ते मे पर्यंत आपण ताण देतो। ताणमध्ये आपण कोणकोणते कामं करावी तर झाडाच्या दोन्ही साईडने गड्डे करून आपण बेसल डोस मध्ये 1-1 कॅरेट शेणखत, तसेच 3 किलो सॉइल व 100 ग्राम बोल्ट ह्या उत्पादनाचा वापर करून आपण बेसल डोस भरावा। त्यानंतर आपण ह्याच रेस्ट कंडिशन मध्ये काय करावे तर झाडांना पेस्टिंग करावी। पेस्टिंग मध्ये काय चुना, मोरचूत, डांबरगोळी, हिंग, कापूर अशा घटकांचा वापर करून आपण पेस्टिंग करावी। पेस्टिंग साठी तर खोडकीन नियंत्रण व तसेच जमिनीतून इंटर होणाऱ्या बुरशींसाठी आपण ही पेस्टिंग ही करायला हवी। त्यानंतर मे झाला, आपण या बागेत बघितलं तर या झाड टू झाडाचं जे डिस्टन्स आहे शेतकरी मित्रांनो, हे 10 फीट ठेवण्यात आलेलं आहे आणि या जे रो मधलं डिस्टन्स आहे हे 12 फीट ठेवण्यात आलेलं आहे। 12 फीट कशासाठी तर अंतर्मशागतीसाठी, म्हणजे आपल्याला जे घाण होते शेतकरी मित्रांनो बागेतली ती घाण व्यवस्थित साफ करण्यात यावी व तसेच बागेमध्ये झाडाचं जे अंतर जास्त ठेवलं तर फळाच्या साईज मध्ये आपल्याला उत्तमरित्या वाढ बघायला भेटते। तसेच पाणी व्यवस्थापन आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, ड्रिपच्या साहाय्याने पाणी व्यवस्थापन हे करण्यात आलेलं आहे व तसेच आपण ड्रिपच्या साहाय्याने फर्टिगेशन सुद्धा करू शकतो, म्हणजे फर्टिलायझर ऍप्लिकेशन वॉटर सोल्युबल। त्यावेळेस माल आता बघू शकता आपल्या झाडाला कुठेही माल तुम्हाला दिसत नसेल, कारण की याची पूर्णपणे हार्वेस्टिंग ही झालेली आहे। माल पूर्णपणे छान निघालेला आहे। हा बाग 3 एकरामध्ये पसरलेला आहे। पूर्ण झाडं एकदम उत्तमरित्या क्वालिटीचे सर्व झाडं अशीच बघायला भेटतील आणि झाडाची हार्वेस्टिंग झालेली आहे। थोडेफार फळं आपल्याला झाडामध्ये बघा। नियंत्रण व तसेच जमिनीतून इंटर होणाऱ्या बुरशींसाठी आपण ही पेस्टिंग ही करायला हवी। त्यानंतर मे झाला, त्यानंतर आपल्याला सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये जास्तीत जास्त शेंडा लांबणी हा बघायला भेटते, तर आपण हाताच्या साहाय्याने शेंडा हा खुडू शकतो। त्यानंतर आपल्याला ऑक्टोबर मध्ये फुल दिसायला सुरुवात होते व या फुलाचे रूपांतर आपल्याला डिसेंबर मध्ये पूर्णपणे मालात होते। पेरू या पिकामध्ये मृग बहार म्हणजे एका वर्षात आपण एकच बार धरायला पाहिजे, का तर जास्तीत जास्त माल हा आपल्याला एका बारातून बघायला भेटतो। आपल्याला एकरी 10 टन इथपर्यंत उत्पन्न पेरू मधून बघायला भेटते। पेरू मध्ये जास्तीत जास्त समस्या कोणती आढळते तर फ्रूट फ्लाय म्हणजे फळमाशीची समस्या आपल्याला जास्त बघायला भेटते। फळमाशी काय करते तर आपल्याला फळाला डंक मारून ही निघून जाते, त्यामुळे फळामध्ये जी क्वालिटी ती खराब होऊन जाते, पूर्णपणे किडा फळामध्ये पडून जाते। फ्रूट फ्लाय साठी आपण वरतून कॅप सुद्धा वापरू शकतो। मार्केटमध्ये 1 ते 2 रुपयाला आपला खर्च होतो प्रति फळ, पण क्वालिटी ही उत्तम राहते। एक्सपोर्ट साठी आपण या पेरूचा वापर करू शकतो। एक्सपोर्ट जर करायचा असेल तर आपल्याला फ्रूट फ्लाय नियंत्रण करणे फार आवश्यक असते व तसेच पेरू या बागेमध्ये जे रोग येतात त्यासाठी आपण कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा वेळेवर स्प्रे घेऊन, तसेच बोर्डो 0.5% बोर्डो म्हणजे 600 ग्राम चुना, कळीचा चुना व 1 किलो मोरचूत हे घेऊन बोर्डचे 2 ते 3 फवारण्या आपण पेरू या पिकामध्ये करायला हव्या व तसेच बुरशीनाशक स्ट्रेप्टोसायक्लिन झालं, कोनिका झालं, कासुगामायसिन झालं यासारख्या बॅक्टेरिया साईडचा वापर करून सुद्धा आपल्याला फवारण्या या पेरू या पिकामध्ये घ्यावं लागत्या व तसेच आता छाटणीचं सांगतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो। जेव्हा आपण कोणत्याही झाडाची छाटणी घेत असतो तर झाड हे परिपूर्ण शेप मध्ये येत असतं। आता हे झाड बघू शकता आपण, याची व्यवस्थित छाटणी न झाल्यामुळे झाडाच्या फांद्या बघा कुठून कुठपर्यंत गेलेला आहे। या झाडाची व्यवस्थित कटिंग जर झाली तर झाड हे एकदम वटवृक्षासारखं होत असतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा बाग धरण्याची तयारी करत असतो तर छाटणी करणे हे अत्यंत आवश्यक असतं। त्यानंतरची बाग म्हणजे आपण रेस्ट कंडिशन मध्ये बागाला जे खत देतो, खत देणं फार आवश्यक असतं, कारण की
बाग ज्या आता हे डिसेंबर मंथ आहे तर या बागाचा पूर्णपणे स्टोरेज हे संपलेलं आहे. स्टोरेज कसं ओळखायचं तर झाडाच्या खोडाकडे बघायचं. झाडाच्या खोडामध्ये जर स्टोरेज असेल तर पुढच्या वेळेस आपल्याला बाग धरण्यास कोणतीही तकलीफ होत नाही किंवा फुलकळी निघण्यास कोणतीही तकलीफ होत नाही. फुलकळीच्या टायमाला ज्यावेळेस फुलकळी निघते जास्तीत जास्त फुलकळी लागाव यासाठी आपण महिंद्रा कंपनीचे 11-11-08 6018 कॅल्शियम नायट्रेट अशा उत्पादनाचा वापर करून व्यवस्थितरित्या फुलकळीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. व तसेच फार्म केअरचे फ्लोरा आणि रचक याचा सुद्धा आपल्याला फुलकळीसाठी उत्तम असा रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो. व तसेच मायक्रोन्यूट्रनचे सुद्धा कमतरता या पेरू या पिकामध्ये बघायला भेटते. तरी आपण मायक्रोन्यूट्रनचे 2 ते 3 स्प्रे याला फुलकळीच्या टायमाला देण्यात यावे. आणि आपण रेस्ट कंडिशनमध्ये कामं केली तर आपल्याला नंतर जी कंडिशन असते त्यामध्ये जास्त म्हणजे ताण घ्यावं लागत नाही. कसं आहे युद्धाच्या पहिले रणनीतीत जर जास्त घाम गाळला तर युद्धात आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं. ही जी म्हण आहे ती परिपूर्ण खरी आहे. शेतीत पण तसंच आहे शेतकरी मित्रांनो. ज्यावेळेस आपण रेस्टिंगमध्ये चांगले कामं किंवा आधी जे चांगले कामं करत असतो त्यावेळेस आपल्याला उत्पन्नात वाढ बघायला मिळते. त्यामुळे आपण रेस्ट कंडिशनमध्ये कोणत्याही झाडाला त्याला पूर्ण खाऊपिऊ घालावं, त्याला पहिलवान बनवावं. त्यानंतर आपल्याला उत्पन्न हे आर्थिक उत्पन्नास मदत भेटते. व पेरू या पिकाचं सुद्धा तसंच आहे शेतकरी मित्रांनो. आपण पेरू लावून दिले तर 3 वर्षाने आपल्याला बागेला माल लागण्यास सुरुवात होते. 3 वर्ष आपल्याला झाड हे पूर्णपणे डेव्हलप करायचं आहे. हे झाड जे बघू शकताय आपण 3 ते 4 वर्षाचं झाड झालेले पूर्ण आणि डेव्हलपमेंट सुद्धा छान झालेली आहे. फक्त कटिंगवरती ध्यान द्यावे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगेल. आणि इथपर्यंत आला तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्याला देत जाणार आहे. आणि आपण बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.